पतसंस्थांच्या दारात ठेवीदारांचं आंदोलन सुरू आहे। सचिन उबाळेंच्या नेतृत्वात हे आंदोलन केलं जात आहे। ठेवीदारांचे पैसे बुडवून पतसंस्था चालक पसार झाले। बीडमधील मासाहेब जिजाऊ, ज्ञानराधा, साईनाथ अर्बन यासह इतर पतसंस्था आर्थिक संकटात आल्यानं ठेवीदारांच्या ठेवी अडकून पडल्या। या ठेवी मिळाव्यात या मागणीकरता पतसंस्थांच्या दारात हलगीचा कडकडाट करत आंदोलन करण्यात आलेलं आहे। यावेळी ठेवीदारांनी जोरदार घोषणाबाजी करत ठेवी परत द्या अशी मागणी केली आहे। पतसंस्था चालक 2 महिन्यांनी देतो, 1 महिन्यानं देतो, चेक देतो, थोडं थांबा असं सांगत असून ठेवी देण्याकरता तात्काळ कार्यवाही न केल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आलेला आहे। खूप दिवस झाले सर, चक्रा मारते, माझ्या पोरीची डिलिव्हरी झालेली आहे आणि मग इकडून तिकडून आणून ते लोक मागायला लागले पैसे। मग त्यांना कुठून द्यायचे पैसे? टीव्हीसाठी ठेवतं ना म्हणून, डिलिव्हरी झाली पोरीचे, पैसा नाही माझ्याजवळ आता सध्या। या 50 आणि 25 आहेत सर। बीडमध्ये ज्ञानराधा मल्टीस्टेट, साईराम मल्टीस्टेट, मासाऊ जिजाऊ मल्टीस्टेट या मल्टीस्टेटमध्ये बीड जिल्ह्यातील सर्वसामान्य ठेवीदारांच्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठेवी अडकलेल्या आहेत। यामध्ये शेतकरी, मोलमजूर, गोरगरीब अशा लोकांच्या या ठिकाणी ठेवी अडकलेल्या असून या मुजोर संस्था चालकाला, मुजोर मल्टीस्टेट चेअरमनला जाग आणण्यासाठी आज आम्ही त्यांच्या शाखेसमोर डपडं वाजून त्यांना जाग आणण्याचं काम आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून केलेलं आहे। सर्वसामान्य ठेवीदारांच्या ठेवी मिळाल्या पाहिजेत, हाच आमचा स्वाभिमान संघटनेचा अजेंडा आहे। गोरगरीब जे ठेवीदार आहेत, आज इथं माझ्या माता भगिनी आलेल्या आहेत, अतिशय बिकट परिस्थिती आहे। त्यांच्या मुलीची डिलिव्हरी झाली परंतु त्यांना हॉस्पिटलमध्ये बिल देण्यासाठी पैसे नाही आहेत, शेतकऱ्यांसाठी पैसे नाही आहेत, मुलांच्या शिक्षण तसेच राहिले। तर स्वाभिमान संघटनेनं आज ज्ञानराधा, जिजाऊ आणि साईराम समोर डपडं वाजवलंय। येत्या 5 दिवसामध्ये जर या सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांच्या ठेवी परत दिल्या नाहीत तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण आम्ही करणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।